नमस्कार प्रेक्षकांनो, जोडी गाठ गया मालिकेच्या नवीन भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते की आता सावी बरी झालेली असते, पण धैर्यला ती लगेच बोलते, धैर्य मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता असं म्हटल्यानंतर लगेच तो बोलतो, काय म्हटलंस तू सावी? त्यावर ती बोलते, धैर्य मला सगळं काही आठवलंय. आता असं म्हटल्यानंतर धैर्य खूप खुश होतो आणि तो लगेच सावीला बोलतो, सावी मी खरंच खूप खुश आहे, कारण तू आज माझी परत आली आहे, म्हणजे माझी सावी आज माझ्याजवळ परत आली आहे. आणि तो असा वारंवार म्हणून त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू असतात. इकडे आता तिथे लगेच अशी त्याला घट्ट मिठी मारते आणि तिला आता सगळं समोर सत्य सांगायचं असतं. तुम्ही पूर्ण भाग बघा, तुम्हाला कळेल की नेमकं काय झालं आणि काय नाही. इकडे सावी आणि रीना आणि पराग हे त्या माणसासोबत तिथे घराजवळ आलेले असतात. त्या माणसाने एक जवळचंच घर दाखवलेलं असतं आणि ते म्हणतात की याच घरात तो माणूस राहतो. तर या सगळ्यामध्ये लगेच तो बोलतो, पण आधी मला माझा मोबदला द्यायचा एकही रुपया नसतो. पण मात्र तिथे असलेला पराग आणि रीना त्यांच्याजवळ कसे बसे 1500 रुपये निघतात. तर ते दोघे बोलतात, चला आमच्याकडे इतके पैसे आहेत. त्यावर तो माणूस बोलतो, चालेल की मला. आणि असं म्हणून तो पैसे घेऊन बोलतो, चला आजच्या रात्रीची दारूची सोय झाली म्हणावं. आणि असं म्हणून तिथून तो निघून जातो. इकडे सावी बोलते, चला याच घरात आहे तो माणूस आणि आपल्याला तो शोधावाच लागेल. आणि असं म्हणून ते आता बघतात तर काय, तर तिथे दरवाजा बंद असतो. आता यावेळी लगेच रीना आणि पराग बोलतात, मला वाटलं होतं हा दरवाजा बंद असणारच आणि ते कोणीच नसणार, त्या माणसाने आपल्याला फसवलंय. त्यावर सावी लगेच त्या दरवाजाच्या कडेकडे बघत बोलते, नाही तिथे आतमध्ये कोणीतरी आहे, कारण जर आतमध्ये कोणी नसतं तर बाहेरून ही कडी लावलेली असती, पण आतमध्ये कडी आहे म्हणजे बाहेरून कोणतरी कडी लावली आहे. आता असं म्हटल्यानंतर लगेच सावी बोलते, एक काम करत आपण हा दरवाजाच तोडूयात. आता या सगळ्यामध्ये तिथे दामिनी जी असते ना ती सुद्धा निघालेली असते, कारण तिला सावी सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं म्हटल्यावर तिला काहीतरी पुरावा लागणार असतो आणि म्हणून ती आता तिकडे त्याच्या स्टुडिओवर गेलेली असते. स्टुडिओमध्ये तिथे नाना सगळं काही हुडकत असतात. त्यांना असं वाटतं एक तरी पुरावा निदान आपल्याला सापडावा आणि म्हणून ते शोधाशोध करत असतात. सगळीकडे बघत असतात, फाईल्स चेक करतात, बुक्स चेक करतात, लॅपटॉप चेक करतात आणि इतकंच नाही तर ते सगळं चेक करतात, पण त्यांना काही मात्र सापडत नाही. तितक्यात लगेच दामिनी बोलते, मला वाटलंच होतं असंच काहीच होणार, फक्त मी खात्री करायसाठी आली, कारण ना या सगळ्यामध्ये ते तिघही जण माझ्या विरुद्ध चांगलाच प्लॅनिंग करत असते. ते आता नाना बघतात, नाना शोधत असतात. त्यांना तितक्यात एक कॅमेरा सापडतो आणि त्या कॅमेऱ्यामध्ये नेमकं काय असेल ना हेच त्यांना कळत नसतं. इकडे धैर्य मात्र वारंवार इकडून तिकडं फेऱ्या मारत असतो. त्याला असं वाटतं की आता सावी बाहेर येईल, नंतर सावी बाहेर येईल. तितक्यातच त्याला कळत नसतं म्हणून तो आता पटकन एक आईला फोन लावा म्हणून फोन लावतो. तो लगेच दामिनीला बोलतो, काय गाय कशी आहेस, कुठे आहेस तू? त्यावरती बोलते, कामानिमित्त बाहेर आले होते. काय झालंय बाळा, सगळं ठीक तर आहे ना? त्यावर लगेच सावीची विचारपूस मात्र ती करायचं काही विसरत नाही. त्यावर तो लगेच बोलतो, होय, आणि सावीची आम्ही ट्रीटमेंट चालू केली आहे आणि मला माहिती आहे की ती लवकरच बरी होणार. आज तिची पहिली थेरपी आहे. त्यावर इकडे दामिनी मनातल्या मनात विचार करत बोलते, धैर्य सावी कधी बिमार पडलीच नव्हती रे, तुला सगळं काही ती खोटं बोलतीये. धैर्यला तरी काय माहिती ना. तितक्यातच तिथे आता सावीच्या विचारात तिथे दामिनी बोलते, चल तू तिची काळजी घे. तितक्यात नाना बोलतात, सापडला मॅडम व्हिडिओ. आता असं म्हटल्यानंतर लगेच इथे आता धैर्य बोलतो, कसला व्हिडिओ शोधतात आहे तुम्ही? त्यावर लगेच तिथे आता दामिनी बोलते, काही नाही रे, जरा ते कामानिमित्त होते बाहेर. बरं एक काम कर, तू सावीची काळजी घे आणि दोघे छान एन्जॉय करा बरं का. आता त्यावर तो बोलतो, होय चालेल की, बरं तू कर तुझं काम आणि बरं तर वाटतंय ना? त्यावर ती बोलते, होय बाळ बरं वाटतंय की. इकडे या सगळ्यामध्ये ती फोन कट करते आणि नानांना रागवते आणि बोलते, तुम्हाला कळत नाही का जरा आरामानं बोलावं म्हणून? तो पोरगा फोनवर होता आणि त्याने काही ऐकलं म्हणजे? त्यावर लगेच ते बोलतात, चुकलंच मॅडम माझं. आता असं म्हणून तो आता इकडे बोलतो की या इकडे बघा, आणि असं म्हणून तिथे ते कॅमेरामध्ये बघत असतात. तर आता धैर्य हा इकडून तिकडं फेऱ्या मारत असतो. तो डॉक्टरांना आवाज देतो. त्यावर डॉक्टर बोलतात, हां बोला धैर्य, ते काय आहे ना थोडा वेळ लागणार आहे आणि ट्रीटमेंट खूप लंबी आहे ना त्याच्यामुळे. त्यावर लगेच हे सगळं वागताना पाहून तिथे लगेच डॉक्टर बोलते, आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, काही लागलं तर मी तुम्हाला आवाज देतेच, आणि तसंही आणखी थोडा वेळ लागणार आहे, तुमच्यामध्ये थोडे पेशन्स असू द्या. त्यावर लगेच धैर्य बोलतो, ठीक आहे मॅडम, तरी किती वेळ लागेल असा? त्यावरती बोलते, अर्धा पाऊण तास तरी लागेलच. आणि असं म्हणून ते आता दार लावते. इकडे धैर्य हा विचार करतो, देवा तुझ्याकडे मी हात जोडतो बाबा, आज काहीही कर पण माझ्या सावीला मात्र बरं कर, कारण मी नाही राहू शकत आहे रे, आणि तिच्यापाशी राहू शकत नाही म्हणून तर मी इथे घेऊन आलोय. इकडे सावी जी असते ना ती आतमध्ये जाते. त्या घरात जेव्हा आतमध्ये जाते ना तेव्हा कुणीच नसतं. त्यावर लगेच रीना आणि पराग बोलतात, बघितलं सावी, तुला मी तेच म्हणत होतो की त्या माणसाने आपल्याला फसवलंय, आता काय करायचं आपण? त्यावर ती लगेच आजूबाजूला बघते आणि खाली तिला एक दारूची बाटली आणि चकना दिसतो. त्यावर ती बोलते, हे बघ पराग काय येते. आणि असं म्हणून तिथे ते बघत असतात. मागून एक माणूस जो असतो ना तो लपून बघत असतो आणि तोच तो ड्रायव्हर माणूस असतो जो तिथून पळून गेलेला असतो. त्यावर आता या सगळ्यामध्ये लगेच पराग बोलतो, बरोबर आहे तुझं. आणि तो जेव्हा त्या दारूला वास घेतो ना तेव्हा, म्हणजे त्या बॉटलचा वास घेतो तेव्हा त्याला दारूचा वास येतो. त्यावर तिथे ती बाटली सांडलेली असते. त्यावर सावी बोलते, हे सगळं ताजं सांडलेलं आहे, म्हणजे तो माणूस आपल्याला पाहून इथून पळून गेला, त्याला चाहूल लागली आपण आल्याची. त्यावर लगेच पराग बोलतो, हो पण आता त्याला शोधावं लागेल, नाहीतर आपल्याला खूप मोठा चान्स हा आपल्या हातून चालला जाईल.
आता असं म्हटल्यानंतर ते आजूबाजूला बघतात. तितक्यात तो माणूस पटकन तिथून सरकतो. आता सरकल्याने त्यांना समजतं की कोणीतरी इथे आहे आणि म्हणून ते तिघही जण बोलतात की आता या माणसाला कुठून राहावंच लागेल, नाही तर पर्याय दुसरा कुठलाच नाही आहे. मात्र इकडे धैर्य हा खूप वेळ झालाय म्हणून लगेच डॉक्टरांना विचारतो की डॉक्टर किती वेळ लागणार आहे अजून. इकडे सावी, धैर्य म्हणजे सावी, पराग आणि रीना हे तिघही त्या माणसाच्या मागे लागलेले असतात. तो माणूस समोर, हे तिघं मागं, आणि हा खेळ खूप वेळपर्यंत चालत असतो. तितक्यात सावी बोलते, थांब पराग. परागने शर्ट पकडलेला आणि तो मात्र निसटूनच जातो. त्यामुळे ती बोलते, आता एकच पर्याय आहे, आणि ती पटकन एक गोटा घेते आणि त्याच्या पाठीत चांगलाच घालते. आणि या सगळ्यामुळे त्याला चांगलाच दगड लागतो आणि तो तिथे खाली पडतो. इकडे धैर्य डॉक्टरकडे जातो. डॉक्टर, तो जोरजोरात दरवाजा वाजत असतो. आता या सगळ्यामध्ये डॉक्टर जी असते ना, ती बिचारी घाबरून जाते. नेमकं किती खोटं बोलावं ना हे सुद्धा तिला कळत नसतं. ती त्या रूममधून बघत असते की नेमकं बाहेरून तिघं आलंय की नाही. त्यांना भीतीच वाटत असते की नेमकं काय होईल आणि काय नाही. त्यावर ती दरवाजा काही खोलत नाही. तितक्यात लगेच दरवाजा धैर्य मात्र 2 ते 3 वेळा आणखी वाजवतो. आता यावर डॉक्टर दरवाजा उघडते. तर डॉक्टरने दरवाजा उघडल्यावर लगेच इथे धैर्य बोलतो, काय झालं डॉक्टर, कुठं आहे सावी, ती बरी आहे ना, तिला काही झालंय का. त्यावर तिथे आता डॉक्टर काही म्हणणार. इकडे आता दामिनी जी असते ना, ती मात्र बघत असते. तिला एका व्हिडिओमध्ये एक सान होतं, कारण आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओज असतात तर त्या सगळ्यामध्ये नानाने सांगितल्याप्रमाणे सगळे त्यांच्याच कामाचे असतात. त्यावर लगेच नाना बोलतात, हा तोच व्हिडिओ आहे जो इतक्यातला आहे. आणि त्याच्यात असं ती सावी म्हणत असते की या सगळ्यांच्या मागे दामिनी मॅडमचा हात आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी त्यांच्यासमोर, म्हणजे त्या सगळ्यांच्या समोर मी त्यांचा खरं चेहरा आणणार आणि त्यासाठी मला काही करावं लागलं तरी चालेल. आता असं म्हणत असताना दामिनी समोर तो व्हिडिओ म्हणजे आलेला असतो. त्यावर ती बोलते, हाच तर व्हिडिओ आहे आणि याच व्हिडिओच्या नादात मी आता सगळ्यांच्या समोर तिचं सत्य आणणार आहे. तिकडे आता धैर्य काही बोलणार. त्यावर लगेच मागून सावी येते आणि बोलते, धैर्य मी इथे फ्रेंड, हे बघ माझी थेअरी दाखवते तुला. आणि ती सांगत असते की यामध्ये बघ, हा रंग, हा निळा रंग मी लिहिलाय, माझं नाव पण मला येतंय आणि त्याच्यामध्ये खूप सारी प्रोग्रेस झाली ही मात्र ती दाखवत असते. त्यावर डॉक्टर बोलते, होय हे सगळं तिनेच लिहिलंय. आता डॉक्टर पुन्हा आपलं नाटक चालू करते. त्यावर धैर्य बोलतो, खरंच हे सगळं तिने केलंय. त्यावर लगेच तिथे डॉक्टर बोलते, होय, आणि धैर्य तुम्ही अजिबात काळजी करू नका, तिच्यामध्ये प्रोग्रेस तुम्हाला लवकरच जाणवेल. तितक्यात लगेच सावी तिथे मिठी मारते आणि बोलते, धैर्य काहीही झालं ना तरी ही सावी तुमची आजच बरी होणार आणि तुम्हाला तुमच्या समोर तुमच्या आईचं सत्य आजच सगळ्यांच्या समोर येणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला हा भाग कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभरात्री.